इन्क्वायरी करपाक लायल्या आणि आमचो SP नॉर्थ नितीन वाल्सन हाणें तांचो स्पेशली स्वता नंबर सोदूनय काडलो, त्या टुरिस्टा कडेन पर्सनली उलयलो आणि व्हिडिओ एक्चुअली तेजेर FIR रजिस्टर्ड तेच दिसा जाल्ली, बट कन्सर्न पुलीस डिपार्टमेंटांतल्यान कन्सर्न जे कोण पुलीस तेजेर सेक्शन लावपा खातीर तेंच्यांनी फाटीं फुडें केल्ली ताजी म्हणजे ताका 307 एट अ टायम तेच दिसा लावपाक जाय आशिल्लें आनी तेच दिसा अरेस्ट करपाक जाय आशिल्लें. त्या खातीर जेंच्यांनी करूंक ना आनी जो गिल्टी आसा ताका सस्पेंडूय करपाक लायला आनी तेजें सस्पेन्शन आज सांजे पर्यंत सस्पेंड जातलो तो आनी तेजेर इन डिटेलानूय तेजेर इन्क्वायरी जातली आनी ताकाच लागून आमी खरें म्हणजे हॉटेल लायनींतले सगळे मॅनेजर्स आनी ओनर्स हांकांय सेन्सिटिव्ह करपाची गरज आसा. हो इन्सिडन्स इनिशियली जर त्या हॉटेल मॅनेजरान पुलिसाक फोन केल्लो जाल्यार येदो व्हडलो इन्सिडन्स जावपाक पावचो नाशिल्लो. टुरिस्टा कडल्यानूय काही चुको जातात, काही तेंच्यांनी तांकां टुरिस्टांकूय बी हँडल करपाची गरज आसा आनी इनिशियली जर मॅनेजरान किंवा हॉटेलांतल्या मॅनेजरान वेवस्थीत रित्या हँडल केल्लो जाल्यार इतल्या पर्यंत इन्सिडन्सूय वयतो नासलो. टुरिस्टांनीय बी तांकां मारपाचो प्रयत्न केलो आनी ताज्या उपरांत त्या लोकल वेटरान तांकां चाकू घेवन, बट अशा पद्दतीचे इन्सिडन्स हे केन्नाच खपोवन घेतले वयचे ना. म्हाका दिसता टुरिजम लायनींतल्या सगळ्या लोकांनी जशी फर्स्ट टायम म्हणजे पयलीं फक्त 1200 टुरिस्ट हॉटेल्स रजिस्टर्ड आशिल्ली, आतां एप्रॉक्सिमेटली आमच्या टुरिजम डिपार्टमेंटान प्रयत्न करून 6000 हॉटेल आमी रजिस्टर्ड करपाक शकले टुरिजम डिपार्टमेंटा कडेन. म्हणजेच इतको तेंप ते इल्लिगल बिजनसीस चलयताले, आमी तांकां खूब मोठ्या प्रमाणात सेन्सिटायज करून लिगलायज बिजनेस करपाक सुरवात केल्ली आहा. तेंच्यांनी रजिस्टर्ड केली, बरी गजाल आसा. म्हाजी सगळ्या टुरिस्ट लायनींतल्या हॉटेलवाल्यांक सरळ रिक्वेस्ट आसा आनी म्हाजी कळवणी आसा की तांच्यांनी लेबर डिपार्टमेंटांत सुद्दां तांच्यांनी आपल्या लेबर लॉज प्रमाणे ऑनलायन रजिस्ट्रेशन करचें. ऑनलायन फॉर्मूय ते रोखडेच लॉन्च करतले. आमकां खंयसरूच खंयच्याच टुरिजम इंडस्ट्रीक डिस्टर्ब करपाची ना आनी बऱ्या पद्दतीचें टुरिजम गोंयांत चलोवपा खातीर, लिगल टुरिजम गोंयांत चलोवपा खातीर तांकां जो सपोर्ट जाय तो सपोर्ट सरकाराच्या वतीन, टुरिजम डिपार्टमेंटाच्या वतीन, होम डिपार्टमेंटाच्या वतीन, लेबर डिपार्टमेंटाच्या वतीन आमी सगळ्याक दिवपाक तयार आसा. इवन दो हांवें ताका इन्स्ट्रक्शन दिलां की आमी बींग अ कोस्टल बेल्टांत 10च्या उपरांत म्युजीक बंद जाता, स्पेशली ड्युरींग द 10th स्टँडर्ड एग्जाम एंड 12th स्टँडर्ड एग्जाम तांच्यांनी ह्या म्युजीक ह्या विशयाचेर कंट्रोल दवरचोच पडटलो. भुरग्यांच्या एग्जामीच्या दिसांनी तरी तांकां डिस्टर्ब करून उपयोग ना, म्हणून तेंच्यांनी खासा करून हे ड्युरींग द 10th स्टँडर्ड आनी 12th स्टँडर्ड बोर्ड एग्जामीक तांच्यांनी हे म्युजीक्स 10च्या उपरांत बंद करचे, जेणे करून भुरग्यांक डिस्टर्ब जावचो न्ही. आनी तोय बी तांच्यांनी आमी जशें म्हणटा की पुराय तांच्यांनी लेबर डिपार्टमेंट आनी टुरिजम डिपार्टमेंट हांकां सहकार्य करचें. पुलिसा कडल्यान तांकां पुराय जें सहकार्य जाय ताच्या खातीर आमी 100 डायल आसत किंवा टुरिजमांतले बाकीचे नंबर्स आसात तेय तांकां ऑलरेडी दिल्या. टुरिस्ट जे गोंयांत येता तांच्यांनी बी आपूण कायदो हातांत घेवचो न्ही. जो इन्सिडन्स ओल्ड गोवा जालो थंयसर वायस वर्सा म्हणजे टुरिस्टान आमकां आमच्या सेक्युरिटी गार्डाचेर, ज्या ओल्ड गोवाच्या सेक्युरिटी गार्डाचेर चप्पल घेवन ताका मारपाक गेली. ह्याय पद्दतीचे इन्सिडन्स आमी खपोवन घेवचे ना. ती कंप्लेन नॉन कॉग्निजन्स कंप्लेन रजिस्टर्ड जाल्या, ताकाय सोदप सुरवात आसा आनी ताकाच लागून म्हणजे जे टुरिस्ट येता तांच्यांनी बी स्टेटीचे लॉज फॉलो करचे. तांच्या कडेन जर कोणी अशा पद्दतीन वागपाचो जर प्रयत्न करीत जाल्यार म्हाका दिसता तांच्यांनी बी पुलीस कंप्लेन करची, जेणे करून तांकां वॉट एवर द सपोर्ट जाय पुलिशे कडल्यान, टुरिजमा कडल्यान तो पुराय सपोर्ट होय तांकां दिलो वयतलो. त्या खातीर म्हाजी रिक्वेस्ट आसा, आमी गोंयांतल्या टुरिस्टाक बऱ्या पद्दतीन गोंय एन्जॉय करपा खातीर आसत किंवा गोंयांत आपले वेकेशन्स घालोवपा खातीर. कारण म्हाका कळना फुडें नितीन वाल्सन ताका SP नॉर्थ ताका इन्स्ट्रक्शन दिली, ताणें स्वता म्हणजे तांकां सेक्शन 307 लायले, तांकां अरेस्ट केले आनी कन्सर्न ज्याचेर हो इन्सिडन्स जाल्लो तांकां इन्फॉर्मूय केले. तांच्यांनी तेजेर परत व्हिडिओ काडूनय बी म्हणजे थँक्स फॉर द गोवा पुलीस डिपार्टमेंट, इवन दो फॉर द गोवा मेडिकल कॉलेज ज्यांच्यांनी ताका ट्रिटमेंट दिली, हाज्या बद्दल तेंच्यांनी परत एकदा थँक्स गिवींग व्हिडिओय घातलो. कारण फ्रॉम द पार्ट ऑफ द गोवा आनी गोवा टुरिजम
म्हाका दिसता अशा पद्दतीचे इन्सिडंट्स जावप हे योग्य न्ही. आमकां जर ट्युरिजम वाडयतले आसत जाल्यार लोकांनी बी म्हाका दिसता सहनशक्ती दवरपाची गरज आसा, सहनशीलता दवरपाची गरज आसा. बारीक सारीक इन्सिडंट्साचेर स्वता कायदो हातान घेवच्या पेक्षा म्हाका दिसता तांच्यांनी पुलिशेक इन्फॉर्म करचें. पुलीस डील करपा खातीर अशा पद्दतीच्या लोकां कडेन समर्थ आसा आनी पुलीस जी आसा ही आपल्या पर्यंत अशा पद्दतीची काळजी घेवपाक तयार आसा. त्या खातीर म्हणजे जो आमच्या नॉर्थ गोवान जाल्लो ट्युरिजमाचेर जाल्लो म्हणजे तेजेर वार जाल्लो तो इन्सिडंट्स, ओल्ड गोवाचो इन्सिडंट्स किंवा बाकी सगळे इन्सिडंट्स हांवें पुलीस डिपार्टमेंटाची रिव्यू मिटींग अलॉंग विथ द लेबर डिपार्टमेंट एंड ट्युरिजम डिपार्टमेंट हांचे घेवन तांकां सेन्सिटायज केल्या आनी परत अशा पद्दतीचे इन्सिडंट जावचे न्ही हाजी पुराय खबरदारी हॉटेलवाल्यांनी सुद्दां घेवची. आपले लेबर्स जे आपूण दवरता, ट्युरिस्ट हॉटेलांत जे लेबर दवरता ते क्रिमिनल बॅकग्रावंड आसचे न्ही आनी इवन दो जर ते भायरसून आयिल्ले आसत आउट ऑफ स्टेट जाल्यार तेंच्यांनी पुलीस व्हेरिफिकेशन करून घेवचें, लेबर कार्ड घेवचें आनी मागीरूच तांकां दवरचें, जेणे करून अशा पद्दतीचे इन्सिडंट जावचे न्ही. तेंच्यांनी क्रिमिनल बॅकग्रावंड तांचो चॅक करपाची गरज आसा. म्हाका दिसता सगळ्या लोकांनी आमकां सहकार्य करपाची गरज आसा. आमी वी आर व्हेरी मच म्हणजे जो इन्सिडंट जालो ताज्या बद्दल हांवूय खेद व्यक्त करता. हो इन्सिडंट जावपाक जायनाशिल्लो बट तरी सुद्दां ताजेर आमी एक्ट रोखडेच कळना फुडें जालो आनी ह्यान फुडें कोणाचेच अशा पद्दतीचे इंटरफियरन्स जे आसा ह्या बाबतींत खपून घेतले वयचे ना. मुळात जेन्ना आमी इन्सिडंट्साची चवकशी केली तेन्ना म्हाका दिसता त्या वेटर जो इन्सिडंट जालो तेज्या मदीं आनी त्या ट्युरिस्टाच्या मदीं फक्त ओवरऑल झगडी जाली कितें तरी बारीक सारीक इन्सिडंट्साच्या उपरांत आनी तेणी भायर वचून बाकीच्यांक मारपाक बट ट्युरिस्टांनी बी ताका पयलीं गुणो काडून ताजेर मारलो आनी ताज्या उपरांत तेणी बाकीच्यांक आफोवन तेजेर चाकवान वार केलो. त्या ती दोशी सायडींतल्यान आसा म्हणजे त्या ट्युरिस्टांनी तेजेर गुणो मारलो बट हेणी सुद्दां पुलीस कंप्लेन करपाची गरज आशिल्ली आनी त्या मॅनेजरांनी बी इंटरवीन करून ट्युरिस्टाकूय भायर धाडपाची गरज नासली किंवा ट्युरिस्टाक पयलींच गुणो मारतना हाडून पुलिशेन दिवपाची गरज आशिल्ली. पूण सर तुमी म्हणले तांणी फर्स्ट गुणो मारलो म्हणले न्ही, सो पूण ते मागीर भायर वचून तेंच्यांनी असो स्टेटमेंट केलो की गोवा इज नॉट सेफ म्हणून हांवें म्हटलें. म्हणून ताजी डिटेल इन्क्वायरी हांवें केली आनी डिटेल इन्क्वायरी करून आमी तेंच्याय कडेन उलयले आनी तेंच्यांनी परत त्या खातीर व्हिडिओ तांकां घालपाक लायलो. त्या खातीर सांगलां की गोंयांत येवपी ट्युरिस्ट हांच्यांनी बी कायदो आपल्या हातांत घेवचो प्रकार करचो न्ही. दे शूड इन्फॉर्म द पुलीस, दे शूड डायल द 100 ओके एंड दे शूड कॉल द पुलीस. तांचेर जर कोण हे पळय गोंयचें नांव पिड्ड्यार जावचें न्ही म्हणून तर आमच्या परीत पुराय आमी प्रयत्न करीत आसा की अशा पद्दतीचे इन्सिडंट जाले काय तेजी रोखडीच दखल घेवन आमी एक्ट जाता. ऑफकोर्स तेकाच लागून सांगता किंवा ओल्ड गोवाचो इन्सिडंट जो जालो तितून कंप्लिटली ट्युरिस्टाची चूक आसा. त्या ट्युरिस्टान टायम तो गुगलाचेर कितें आसा ह्या पेक्षा म्हणजे तेंच्या वेबसायटीचेर कितें आसा आनी थंयसरले रुल्स कितें आसा. थंयसर जर नवना चालू आसा, थंयसर जर 5 उपरांत एलाव करिना आसत, इट इज एन चर्च सेंटिमेंट म्हणटा तशें, जाल्यार 5 उपरांत थंयसर तेंच्यांनी रूल फॉलो करपाची गरज आसा. म्हणून म्हजें म्हणणें आसा की स्टेटींत जे ट्युरिजम येता त्या सगळ्यांनी स्टेटीचो कायदो फॉलो करपाची गरज आसा. म्हाजें परत म्हणणें आसा की लोकांनी खंयच्याच बाबतींत तकलेन भंय घेवन ट्युरिस्टांनी तरी बसचो न्ही आनी खंयच्याच बाबतींत म्हणजे कोणीच कसल्याच बाबतींत इंटरफियरन्स जो आसा पळय न्ही हो पुलिशेन खपोवन घेतलो वयचो ना. आनी कोणायकूच जर इंटरफियरन्स केल्लो दिसता आसत सामान्य मनशा कडल्यान, लोकल पॉलिटिक्सा कडल्यान, जाल्यार तेंच्यांनी दे शूड इन्फॉर्म फॉर द लोकांनी बी किंवा बाकीच्या कोणी किंवा सगळ्यांनी ट्युरिजम रिलेटेड इंडस्ट्री, ट्युरिस्ट, DGP आनी हेडक्वॉर्टर्साक तरी इन्फॉर्म करचें. अदरवायज दे शूड इन्फॉर्म टू द CMO किंवा दे शूड इन्फॉर्म टू द CM. आय मीन लोकल इंटरफियरन्स कसल्याच पद्दतीचो पुलिशेन हो करून घेतलो वयचो ना आनी लॉ अँड ऑर्डर जी आसा ही स्ट्रिक्टली फॉलो केली वयतली. म्हणून म्हटलं हांवें हेच्या पयलीं सांगलां हांवें द ट्युरिजम म्हणजे आतां पर्यंत 1200 हॉटेल रजिस्टर्ड आसली म्हणजे 4000च्या पेक्षा चड हॉटेल इल्लिगल चलताली. त्या ती इल्लिगॅलिटी बी खपून घेतली वयची ना. लिगॅलिटी शूड बी मस्ट. त्या खातीर तेच्यांनी लिगली तुमचो धंदो करात आनी लिगली धंदो करता आसत जाल्यार ताका पुराय प्रोटेक्शन दिवपा खातीर पुलीस समर्थ आसा. आनी त्या खातीरच हांवें म्हटलां की तुमकां इन केस कोणायकू कंप्लेन करपाचें आसा दे शूड डायरेक्टली इन्फॉर्म
टू द DGP हेड ऑफिस, अदरवाइज टू द CMO ऑफिस. मायकल लोबोन आज एक स्टेटमेंट केला की त्यांच्या हॉटेलान कोणा तरी एक्सटॉर्शन करपाचें ट्राय केलें. मायकल लोबोन जर असत न्ही तेणी डायरेक्ट कंप्लेन दिवची DGP कडेन, कोणाक तो अरेस्ट करपाची तयारी आहा म्हाजी. थंय स्टेटमेंट करून उपयोग ना, तेणी रायटिंगान कंप्लेन दिवची, अदरवायज ही शूड इन्फॉर्म टू मी एटलीस्ट हो मनीस कोण आयलो म्हणून. अरेस्ट करपाची तयारी आहा. बेश्टेच म्हणजे नांव बदनाम करपा खातीर कितें करचें न्ही. कोणी जर आसत नांवा सहीत दिवची कंप्लेन, आमी अरेस्ट करपाची तयारी आसा. सरळ म्हणणें. जो फायर लागलो तेजे एकटो अरेस्ट जालो, सो आनी कितें केसीस बीन जाल्या तेजेर? फायर लागलेलो जो आसा तेचे कडेन अरेस्ट केला. बाकीचे कडेन सगळी कडेन फॉरेस्ट डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंट आनी पुलीस डिपार्टमेंट हे सेन्सिटिवली ह्या इश्यू जे आहात लक्ष दिवन पळयत आसा. ना आत्ताच्या घडीक तरी कंट्रोल आसा. आज कल का जो इंसिडेंट्स टूरिस्ट के बारे में एक ने वायरल वीडियो जो वायरल किया था, उसी के ऊपर ने रिव्यू मीटिंग लिया और जो इंसिडेंट्स हुआ था उसके ऊपर 307 FIR तो पहले ही नोंद हो चुकी थी, उसको 307 के अंडर उनको अरेस्ट किए और उनके ऊपर इंक्वायरी स्टार्ट है. जिस पुलिस डिपार्टमेंट में जिसकी गलती थी उसके लिए पूरी इंक्वायरी करने के लिए मैंने DGP को, IGP को कहा है और उसको सस्पेंड किया जाएगा. इस तरह के इंसिडेंट हैंस फोर्थ अल्सो किसी पुलिस डिपार्टमेंट में हम टॉलरेट नहीं करेंगे. लेकिन एक बात मैं ज़रूर कहता हूँ कि जो गोवा में टूरिस्ट आते हैं उन लोगों ने भी गोवा के रूल्स और लॉज फॉलो करना चाहिए. दूसरा इंसिडेंट जो ओल्ड गोवा में हुआ, वहाँ कम्प्लीटली जो टूरिस्ट की गलती थी, 5 बजे के बाद वहाँ पे एंट्री नहीं मिलती, तो उन्होंने रूल फॉलो करना ज़रूरी है. इस तरह के इंसिडेंट्स जो टूरिस्ट में बार बार होते हैं, इसलिए मैंने डायरेक्टर ऑफ द टूरिज्म, सेक्रेटरी टूरिज्म इंक्लूडिंग द लेबर कमिश्नर आज यहाँ रिव्यू मीटिंग में बुलाए थे. इसलिए जो इलीगल होटल्स पहले चलाते थे, 1200 होटल ही रजिस्टर्ड थे. पहली बार उन्होंने 6000 तक हम होटल रजिस्टर्ड कर पाए. उन लोगों ने अभी लेबर लॉज के अंतर्गत उन्होंने पुलिस वेरिफिकेशन और लेबर रूल्स के हिसाब से लेबर में रजिस्ट्रेशन करना जरूरी है. हम उनको ऑनलाइन रजिस्ट्रेशन अवेलेबल कर देंगे, ऑनलाइन पुलिस वेरिफिकेशन भी कर देंगे. ऑनलाइन पुलिस वेरिफिकेशन का भी जो कोई लेबर के लिए यहाँ पे आता है उसके लिए ऑनलाइन यानी लेबर वेरिफिकेशन पुलिस सर्टिफिकेट होना अवेलेबल है. वो भी सिस्टम हम गोवा में अवेलेबल कर रहे हैं, क्योंकि इसलिए कि गोवा में जो आए उसको लेबर हो, इसके लिए उसकी लेबर वेरिफिकेशन होना ज़रूरी है. वो हम अवेलेबल कर रहे हैं. क्राइम कम करने के लिए इस तरह के स्टेप्स हम उठा रहे हैं. इसीलिए मैं बोल रहा हूँ, लीगल बिजनेस करने के लिए जो कोई डिस्टर्ब कर रहा है तो उन्होंने डायरेक्टली पुलिस से कंप्लेंट दी, अदरवाइज CMO को कंप्लेंट दे सकते हैं. कितना होम डिपार्टमेंट कितना सीरियसली देख रही है इशू कोस्टल स्टेट का, कोस्टल बेल्ट का, बिकॉज टूरिस्ट का ये सेकंड इंसिडेंट है. और सर ये वीडियो वायरल हुआ कि गोवा पुलिस इज नॉट सपोर्ट. गोवा में डे बाय डे टूरिज्म बढ़ता है और ज़्यादा से ज़्यादा टूरिस्ट यहाँ आना प्रीफर करते हैं. इसलिए मैं बोल रहा हूँ कि छोटे मोटे वीडियो से गोवा की इमेज डिस्टर्ब न हो जाए, इसलिए हम तुरंत एक्ट हो जाते हैं. लेकिन जो यहाँ पे टूरिस्ट आते हैं उनके लिए जो टूरिस्ट रिलेटेड जो स्टेक होल्डर्स है, चाहे वो होटल में रहने वाले मैनेजर से लेके वेटर तक, चाहे वो टैक्सी वाला हो या चाहे वो लोकल हो, टूरिस्ट से यानी मुझे लगता है जब पेश आते हैं कोई है तो जो कानून आपके हाथ में लेने की कोई ज़रूरत नहीं. दे शुड इन्फॉर्म द पुलिस इफ एनी इंसिडेंट्स हैपन. ऑफ कोर्स उस मैनेजर की भी गलती थी. उसने वो डायरेक्टली मैनेजर ने पुलिस पे इन्फॉर्म करना चाहिए. हमारे पुलिस उसकी भी इंक्वायरी कर रहे हैं. उन्होंने फर्स्ट इंसिडेंट्स पे ही पुलिस को इन्फॉर्म करते तो इंसिडेंट्स यहाँ तक नहीं जाता है. इसलिए ऑल द स्टेक होल्डर शुड बी द सेंसिटाइज, और पुलिस डिपार्टमेंट सबको सेंसिटाइज करने का काम कर रहे हैं. जी हाँ, अवेयरनेस के लिए क्या सारे आज ही हमने रिव्यू मैंने लिया है, so that they'll inform to the all the stakeholders. इसलिए तो मैंने उसकी इंक्वायरी की है और उसके लिए उसको सस्पेंशन भी किया. त्यांनी सेक्शन चुकीच्या लायलाय, 324 लायलाय, ते 307 लावपाक लायला. सर कुछ घटनाएं देखी गई तो पिछले कुछ दिनों में गोवा का नाम बदनाम हो रहा है, लोग बाहर जाके वीडियोस वायरल कर रहे हैं, और इसका टूरिज्म के ऊपर क्या इफेक्ट हो रहा है? थोड़े जन जो इंटेंसली जो कुछ लोग इंटेंसली कर रहे हैं, मेरे उसको गोवा का नाम बदनाम न करे. गोवा में अतिथि देवो भव इसी लाइन पे टूरिस्ट को ट्रीट किया जाता है. अभी सभी स्टेक होल्डर्स और उसको अच्छी तरह से ट्रीट करेंगे, इसीलिए हम सेंसिटाइज कर रहे हैं.
या इंक्वायरी करके जो कोई जिसकी गलती थी पुलिस डिपार्टमेंट में वो सस्पेंड हो जाएगा। लास्ट क्वेश्चन सर, ये फॉरेस्ट का सर अभी तक हेलीपैड से इंसिडेंट बहुत बढ़ रहा है। एक्चुअली जो फॉरेस्ट के जो आग लगाने वाले जो इंसिडेंट्स है दैट इज अंडर कंट्रोल। और मुझे सभी से रिक्वेस्ट है, फॉरेस्ट के आजू बाजू में किसी को जो कोई खुद की प्रॉपर्टी है तो भी वहाँ पे यानी खुद आग न डाले। थैंक यू। ऑलमोस्ट कंट्रोल है ना। थैंक यू सर। ओके।